शासनाच्या सुविधा केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात रुग्णांपर्यंत पोहोचवा, नगरसेवक विकास सोमेश्वर. अन्यथा संबंधितांवर वरिष्ठ स्तरावर कारवाईची मागणी करणार. रुग्णांना अक्षरशः उन्हाने तापलेल्या पत्राच्या शेडखाली तासनतास उपचारासाठी बसावे लागते. याबाबत नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी सोमवारी रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. याचे वृत्त महाराष्ट्र लाईव्ह या वृत्तवाहिनीने प्रकाशित केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून गुरुवारी तात्काळ संबंधित अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत छाया रुग्णालयातील गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. रुग्णांच्या तक्रारींनी त्रस्त झालेल्या या रुग्णालयाची वस्तुस्थिती पाहण्यासाठी गुरुवारी परत पुन्हा शिवसेनेचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी प्रत्यक्ष प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कामकाज, उपलब्ध सुविधा तसेच नव्याने करण्यात आलेल्या बांधकामाची माहिती घेतली. मात्र पाहणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणा त्यांच्या निदर्शनास आला. रुग्णांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींचा उल्लेख करत सोमेश्वर यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्यासमोर रुग्णालयातील ढिसाळ व्यवस्थापन, अपुरी सेवा आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाचे मुद्दे ठळकपणे मांडले. यावेळी त्यांनी महत्त्वाची मागणी करत रुग्णालयात तक्रार नोंदवही उपलब्ध करून देण्याचे आणि त्याबाबत स्पष्ट सूचना फलक लावण्याचे निर्देश दिले, जेणेकरून रुग्ण व नातेवाईकांना तक्रार नोंदवणे सोपे जाईल. तसेच त्यांनी डॉक्टर, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सांगितले की शासनाच्या सुविधा केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष गरीब, गरजू रुग्णांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अन्यथा संबंधितांवर वरिष्ठ स्तरावर कारवाईची मागणी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासनापलीकडे प्रत्यक्षात सुधारणा होणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. छाया रुग्णालयातील ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण ठरत आहे. आता या पाहणीनंतर खरोखरच सुधारणा होणार की पुन्हा एकदा रुग्णांना त्रास सहन करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2 दिवस पूर्वी एक नॉर्मल व्हिजिट साठी मी ठरवलं, अचानक व्हिजिट दिलेली. तर त्यामध्ये गरोदर महिलांना ते मागे एक आपलं शेड बांधलेलं आहे ओपीडी म्हणून तिथं आहेत. तर अक्षरशः तिथं 100-150 महिला थांबतात. पंख्याची कमतरता त्यामध्ये होती. एकच शुभांगी डॉक्टर तिथं होत्या. तर मी साहेबांकडे जाऊन विनंती केली की साहेब, असं असं प्रकार सगळं काय अंबरनाथ शाळा हॉस्पिटलमध्ये आपण या आणि त्यावर काहीतरी उपाययोजना करा. तर साहेबांनीच परवाच्या दिवशी एक लेटर इश्यू केला की आपण येणाऱ्या गुरुवारी 11:30-12 वाजता आपण मीटिंग घेऊ. तर त्या मीटिंग अनुषंगाने आज साहेबांना पण समजलं की वस्तुस्थिती खरोखर इथं महिलांसाठी स्पेशल वास्तुस्थिती जे भयंकर आहे. कारण की तिथं पंखा नाहीये, तो शेड आहे तो पत्रेचा आहे आणि त्यामुळे काय आता गरमीचं प्रमाण जास्त असल्यामुळे लगेच लोकांना चक्कर येणे, बीपी लो होणे हे साहजिक आहे. पण जे लोक, जी महिला गरोदर आहे त्यांना हा गोष्टीचा जास्त त्रास होतो. तर एक पत्र मी जिल्हाधिकारी यांना पण दिलंय की इथं आपण जे व्यवस्था आहे ते पूर्णपणे यांना पावर अशी देण्यात यावी की पटकन काम व्हावं. तर साहेबांनी आज ते पत्र्याचा शेड वरून आणून आज हे बिल्डिंग खाली जे गरोदर महिला चेकअप होणार आहे ते उद्या शुक्रवार आहे. उद्यापासून इथं हे आपले जे डॉक्टर आहेत ते इथं आपण चेकअप करणार आहोत. एक डॉक्टरांनी स्लिप लिहून दिलेली, त्या अनुसार त्यांच्याकडे गेलेले, पण ते बोलतात नाहीये. पण घाटकर साहेबांनी मला चांगल्या प्रमाणे ओळखतात. तर घाटकर साहेबांनी मी ती पावती दिली, तर ते दवाई औषध मला देण्यात आले. तर त्याची तक्रार मी साहेबांना केलेली आहे. साहेबांनी त्यांना एक मेमो पण दिलेला आहे. तर भविष्यात असं काही होऊ नये तसं साहेब आपल्याला हमी देत. आपण बघितलं, आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ते शूट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं का 20 लाखामध्ये हे ते 1000 स्क्वेअर फीट पण नाहीये, एवढं छोटस त्या लोकांनी बांधलंय. त्यामध्ये आपण जाऊन बघू शकतात. आपण हाताने जर एक आपण फाईट मारलं ते सगळं काही तुटणार आहे, अशा प्रकारे त्याचं बांधले. आणि अक्षरशः ते मला असं वाटतं की काही डॉक्टरांना हाताशी धरून कॉन्ट्रॅक्टरांनी पैशाचा गैरव्यवहार यामध्ये 100% झालेला आहे. कारण की 20 लाखामध्ये आपण जर जीएसटी सोडली तर 18% प्रमाणे 3,60,000 हा जीएसटी जाते. तरीही 16 लाखाचा तो काम नाही. आपण हे ओपन चॅलेंज आपण देतोय. आता हे पीडब्ल्यू पाटील साहेब पण इथं आहेत, त्यांचं पण असं म्हणणं आहे की ते 16 लाखाचं आहे. तर त्याची तक्रार जिल्हाधिकारी साहेबांना त्यांची माहिती घेऊन मी देणारच आहे. कारण की जो काम 16 लाखाचा नाहीये ते फाईल फुगून जबरदस्ती पैशाचा गैरव्यवहार या ओपीडी मध्ये झालेला आहे. जिल्हाधिकारी साहेब, माननीय कलेक्टर साहेब हे
कुणाच्याच बाजूने नसतात. त्यांना गरिबांचा पण तोच न्याय आणि लोकप्रतिनिधीचा पण तोच न्याय आहे. तर मला त्यांच्यावर भरोसा आहे की ते करतील. जर नाही केले तर आमच्याकडे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे आम्ही दाद मागू. आज 2-3 महिने झालेला आहे या रुग्णालयाचा मी डॉक्टर मनोहर बनसोडे, सिव्हिल सर्जन, सेंट्रल हॉस्पिटल येथे काम करतो. त्याच्याबरोबर ह्या ॲडिशनल चार्ज दिलेला आहे. तर या रुग्णालयाकडे जसा तिथून वेळ मिळेल तसा येऊन लक्ष देत आहे. काही अडीअडचणीच्या आहेत त्या माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने आमचे या शहराचे नगरसेवक माननीय सोमेश्वर साहेब यांची व्हिजिट झाली. त्यावेळेस त्या पत्र्याच्या शेडमध्ये ANC ची ओपडी चालते. तर ही ANC ची ओपडी आपण इथे ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये सावलीमध्ये करण्याचा विचार केलेला आहे आणि इथे स्पेस भरपूर आहे. तर इथे ANC क्लिनिक चालेल. सगळ्या गरोदर माता इथे बसतील आणि अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये स्वतः गायनेकॉलॉजिस्ट असतील. तिथे एक टेबल असेल एक्झामिनेशनचा, त्याच्यामध्ये तुम्ही चेकअप करायचा आणि इथं पेशंट तुम्हाला लेबर रूम कडे घेऊन जाता येईल. हे गरोदर मातासाठी आपण अतिशय चांगल्या प्रकारे एक बदल म्हणून आपण सोय करणार आहोत. या अगोदर झालेल्या असेल त्या गोष्टी, परंतु यानंतर अशा घडणार नाही याची दक्षता म्हणून 2-3 वेळेस मी डॉक्टरांच्या मुद्दाम मीटिंग घेतलेल्या आहेत आणि डॉक्टरना निक्षून सांगितलेलं आहे की प्रत्येक पेशंट आपण स्वतः अटेंड करायचा आणि प्रत्येक पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायची. इथे होत नसेल उपचार तर सेंट्रल हॉस्पिटलला पाठवा. तिथे सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नाही झालं तर आम्ही पुढे बघू. प्रायव्हेट प्रॅक्टिसच्या बाबतीत माझ्याकडे जर पुरावे काही आले तर मी नक्कीच त्या मेडिकल ऑफिसरवर कार्यवाही करेल. असे पुरावे जर माझ्याकडे सादर झाले तर नक्की प्रशासकीय कार्यवाही होईल. परंतु डॉक्टरांनी त्यांच्या ड्युटीमध्ये वेळेमध्ये उपस्थित राहून वेळेमध्ये पेशंट बघावा हे मी कटाक्षाने त्यांना म्हणजे पुन्हा पुन्हा सांगत असतो, वारंवार सूचना देत असतो. रुग्णाशी, रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागावे म्हणून मी पुन्हा पुन्हा यांना परिपत्रक काढलेले आहेत आणि त्या परिपत्रकानुसार यांनी व्यवस्थितपणे सौजन्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी आलेल्या लोकप्रतिनिधींशी चांगल्या प्रकारे वागावे अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि असा जर मला कोणी दोषी आढळून आला तर नक्कीच त्याच्यावर प्रशासकीय कार्यवाही होणार आहे.